नमस्कार मित्रांनो, मी उदय लोहार पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचं आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहिलं, टायटल वाचलं हवी मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ की फक्त 100 रुपयात आता हा उपाय केल्याने 100% या वर्षी आपल्याला मिळणार या ठिकाणी एकरी 20 क्विंटल गव्हाचे उत्पादन। ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्त्वाची अपडेट की फक्त 100 रुपयात आता हा उपाय केल्याने या वर्षी आपल्याला 100% मिळणार या ठिकाणी एकरी 20 क्विंटल गव्हाचे उत्पादन। मग असा कोणता तो उपाय की ज्याच्यामुळे फक्त 100 रुपयांमध्ये आता आपल्याला या ठिकाणी 100% मिळणार एकरी कमीत कमी 20 क्विंटल गव्हाचे उत्पादन। जर आपल्याला ही यंदाच्या वर्षी मिळवायचे असेल एकरी कमीत कमी 20 क्विंटल गव्हाचे उत्पादन, तर कृपया आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहावा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओला इथं एकदा लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला शेअर करा। सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो। बघा मित्रांनो, कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ की फक्त 100 रुपयांमध्ये आता हा उपाय केल्याने आपल्याला या वर्षी 100% मिळणार कमीत कमी एकरी 20 क्विंटल गव्हाचे उत्पादन। मग असा कोणता तो उपाय की ज्याचा वापर केल्यानं फक्त 100 रुपयात यंदाच्या वर्षी 100% मिळणार कमीत कमी एकरी 20 क्विंटल गव्हाचे उत्पादन? चला बघूया। बघा मित्रांनो, सध्याच्या कंडिशनला आपलं गव्हाचं पीक हे 45 ते 55 दिवसाच्या दरम्यान आहे। ज्या वेळेस गव्हाचं पीक हे 45 ते 65 दिवसाच्या दरम्यान असते, ही स्टेज असते फुलोरा अवस्थेची व फुलोरा अवस्थेतून या ठिकाणी ओंब्या निघण्याच्या परिस्थितीची। अशा परिस्थितीमध्ये आपल्या गव्हाच्या पिकाला विशिष्ट अन्नद्रव्याची गरज असते। हे अन्नद्रव्य म्हणजे फॉस्फरस आणि पोटॅशियम। फॉस्फरस आणि पोटॅशियमची आवश्यकता या परिस्थितीत गव्हाच्या पिकाला का पडते व याचा फायदा काय होतो समजून घेऊया। ज्या वेळेस गव्हाचं पीक हे फुलोरा अवस्थेमध्ये असते, त्यावेळेस जास्तीत जास्त फुलधारणा होणं आणि जी फुलधारणा झाली त्याला फुलगळती न होणं यासाठी पिकाला फॉस्फरसची आवश्यकता असते आणि या सर्व फुलांचं परावर्तन कच्च्या ओंब्यांमध्ये होण्यासाठी पोटॅशियमची आवश्यकता असते। अशा परिस्थितीमध्ये आपल्याला फॉस्फरस आणि पोटॅशियम हे पिकाला द्यावं लागणार आहे। मार्केटमध्ये गेल्यानंतर फक्त 100 रुपयाच्या आसपास किंवा 20-30 रुपये एक्स्ट्रा खर्च केले की आपल्याला या ठिकाणी 1 किलोचं पाऊच मिळणार। हे 05234चं पाऊच घेऊन यायचे। 15 लिटरच्या पंपामध्ये 100 ग्रॅम 05234 हे विद्राव्य खत मिसळून याची फवारणी करायची आहे। एवढं केल्यानं आपल्या या गव्हाच्या पिकाला आवश्यक असणारं फॉस्फरस आणि पोटॅशियम मिळणार। यामुळं फुलोरा अवस्थेतील सर्व फुलं जे आहेत ती जास्तीत जास्त या ठिकाणी उमलणार। या फुलांचं 100% या ठिकाणी ओंब्यांमध्ये परावर्तन होणार व या ओंब्या परिपक्व होत असताना पोटॅशियममुळे यांचं वजन वाढणार, आकार वाढणार, चकाकी वाढणार व पर्यायाने आपलं उत्पादन वाढणार आणि शिवाय फॉस्फरसमुळे फुलांची गळती सुद्धा रोखण्यात यश प्राप्त होणार। या पद्धतीने हा जर उपाय केला तर तुम्हाला सांगू इच्छितो की फक्त 100 रुपयामध्ये आपण आपल्या गव्हाच्या फुलांचं प्रमाण वाढवणार, फुलगळती रोखणार, सर्व फुलांचं ओंब्यात परावर्तन होऊन आपल्या ओंब्यांचं वजन वाढणार, फुगीर ओंबी होणार, भरीव ओंबी होणार, आकार वाढणार आणि पर्यायानं चकाकी येऊन गव्हाचं उत्पादन वाढणार। या एका बदलामुळे आपण 100% यंदाच्या वर्षी गव्हाचं घेऊ शकतात फक्त 100 रुपयामध्ये या ठिकाणी कमीत कमी एकरी 20 क्विंटल उत्पादन। आता हा उपाय आपण आणखीन केला अथवा नाही कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा। काही समस्या तुमच्या मनात असतील तर त्याही लिहून कळवा। येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून मी 100% सोल्युशन देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत राहील।
तर संपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा। याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर आपणास मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार।